78 वर्ष उलटून गेली. आपला हा भारत देश स्वतंत्र होऊन तरीसुद्धा इतर देशातून आपल्या भारतात घुसणं किंवा भारतात येणं खूप सोपं आहे. आणि म्हणूनच आपली लोकसंख्या 10 ते 20 कोटींनी सध्या जास्त दिसतीये. आसाम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या 3 सीमारेखा आपल्या सीमा 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. भारताने पाकिस्तानशी युद्ध जे काही झालं त्यानंतर बांगलादेश ही एक स्वतंत्र निर्मिती करून दिली आणि तेव्हापासून हा बांगलादेश एक स्वतंत्र देश म्हणून तिथले लोक जगू लागले. परंतु आजही कित्येक गोष्टींसाठी शेजारच्या राष्ट्रांवरती हा बांगलादेश अवलंबून आहे. या बांगलादेशचं अवलंबित्व तसं पाहिलं तर अजूनही कमी झालेलं नाही. त्यातून मग भारतातले काही नेते मंडळी याच गोष्टीचा फायदा उठवून तिथल्या काही लोकांना आपल्या भारतामध्ये मस्तपैकी कायमचं वास्तव्य मिळावं याच्यासाठी गेली अनेक वर्ष धडपडत आहेत. त्यामध्ये मग बोगस आधार कार्ड बनवून देणं, पॅन कार्ड, वोटर्स ID हे सगळं बनवून देत देत गेली 75 वर्ष हा कारभार अव्याहतपणे सुरू आहे. शोकांतिका याची वाटते आज 78 वर्षानंतर सुद्धा एकंदरीत बांगलादेश आणि भारत याची सीमा 2217 किलोमीटरची आहे. यामध्ये आत्ता 78 वर्षानंतर फक्त 1500 किलोमीटरचं तारेचं कुंपण तयार झालेलं आहे. म्हणजेच राहिलेले 717 किलोमीटर सध्या सीमेला भगदाड आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काम सुरू आहे, पण खेद वाटतो ना. 78 वर्षात आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इतकी प्रगती केली, नॅशनल हायवेजचं इतकं मोठं जाळं आपण स्थापित केलं आहे, भारत देश प्रचंड प्रगती करतोय असा सगळीकडे आपण डांगोरा पिटतो. पण जिथं भगदाड आहेत सीमांना, जिथनं सतत अव्याहतपणे लोकांचा ओघ आपल्या भारत देशात सुरू आहे, ती भगदाडं बुजवण्यासाठी आपल्या तिजोरीत पैसा नाही आहे. 717 किलोमीटर जर भगदाड असेल तर किती सैनिकांची अपॉइंटमेंट करणार तुम्ही? बरं, सैन्यातली ती संख्यासुद्धा तुम्ही वाढवणं बंद केलेलं आहे. अग्निवीर 4 वर्षाकरता आर्मीमध्ये सर्व्हिस करा आणि स्वावलंबी बना, मोठमोठ्या जाहिराती देऊन आपण अग्निवीर म्हणून भरती करतोय, तरुणांची भरती. अगदी त्यांना हिशोब सांगतोय आपण, अंगावरच्या कपड्यानिशी या आणि 4 वर्षात 23 लाख रुपये बाजूला टाका. असं काहीसं भरगतचं आश्वासन देत आपण अग्निवीर भरती करतोय, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देतोय. कुठलाही व्यक्ती हा जन्मतःच योद्धा असतो असं नाही. इंडियन आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर त्या व्यक्तीवरती जसा दगडाला शेंदूर लावून हळूहळू त्याचं मंदिरात रूपांतर केलं जातं, त्याच पद्धतीने जसा खाणीतला एखादा हिरा सापडल्यानंतर त्याला पैलू पाडल्यानंतरच त्याची खरी किंमत जगाकडून मिळते, तशाच पद्धतीने एका साध्या माणसाला इंडियन आर्मी एक योद्धा बनवते. त्याच पद्धतीने आपण 4 वर्ष अग्निवीर म्हणून नेमणूक केलेल्या या तरुणांना
पैलू पाडण्याचं काम करतो. याचे फायदे इतकेच आहेत की 4 वर्ष काम केलेल्या व्यक्ती पेन्शन मागत नाही. जो डिफेन्सच्या पेन्शनचा असं म्हटलं जातं की सर्वात मोठा बोजा भारतीय तिजोरीवर आहे. अर्थात या गोष्टीला बोजा हा शब्द वापरणं हा त्या वर्दीचा अपमान आहे असंच मी मानतो. कारण ते जे करतायत ना, फौजी लोक जे काम करतायत ते कुठल्याही पद्धतीने पैशात मोजता येत नाही. त्याच्यामुळे काही उपकार करत नाही आहे डिफेन्सला पेन्शन देऊन हे सरकार. कारण जर 4-5 दिवस जरी नगरसेवक राहिला किंवा आमदार राहिला, खासदार राहिला, तरी तो आयुष्यभर जर पेन्शन घेत असेल, तीसुद्धा गलेलठ्ठ, तर मग जीवाची बाजी मारणाऱ्या फौजीबद्दल कुणालाही कोणतेही असे अनुद्गार काढण्याचा काहीही अधिकार नाही. त्या मिळणाऱ्या पेन्शनला बोजा असं समजून तुम्ही भरती प्रक्रियाच बंद ठेवली आणि त्यानंतर तुम्ही अग्निवीरसारखी स्कीम पुढे करता आणि 717 किलोमीटरचं भगदाड बांगलादेशसारख्या सीमेला असताना तुमच्या त्रिपुरामध्ये, आसाममध्ये, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी येणारच नाही अशी दिवास्वप्न बघताय. खूप खेदाने मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, कबूल आहे. खूप कडक आहे वातावरण, खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत सीमेवरती असंही बोललं जातं, सगळं कबूल आहे. मग तरीसुद्धा या भारताची लोकसंख्या ही 20-25 कोटींनी का वाढली? म्हणजेच ही मोकळी भगदाडं तर नक्कीच आहेत, पण जिथं तारेचं कंपाऊंड आहे तिथूनसुद्धा काही भगदाडं असं जर वर्दीतूनच जर वागणारी माणसं तिथं भरती झाली असतील तर अशा माणसांना डच्चू देऊन तिथे परमनंट प्रामाणिक माणसांची भरती का केली जाऊ नये? ही अग्निवीर म्हणून भरती होणारी 4 वर्ष भारतीय सैन्यासाठी काम करणारी तरुण मंडळी कशावरून हो 100% सगळी भरती प्रामाणिक असेल? 4 वर्षात मिळणाऱ्या ट्रेनिंगचा पुरेपूर उपयोग नंतरच्या आयुष्यात जवळपासच्या देशांना मदत करण्यासाठी करणार नाहीत हे अग्निवीर हे कशावरून? तुमची गुपितं नंतर ही माणसं लीक करणार नाहीत कशावरून? टेम्पररी सर्वंट अँड परमनंट सर्वंट याच्यामध्ये तर हाच फरक आहे ना. त्याच्यामुळं आर्मीसारख्या सेन्सिटिव्ह डिपार्टमेंटमध्ये, नेव्हीसारख्या, एअरफोर्ससारख्या या भारताच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या या खात्यांमध्ये अशी अग्निवीरसारखी जी काही स्कीम लॉन्च झाली त्याच्यावरती मी तरी मनापासून ऑब्जेक्शन घेतो आहे. अर्थात मी त्याला विरोध करणारा कोण? एक फटीचर सामान्य भारतातला 135 कोटीमधला एक व्यक्ती. हू विल टेक कॉग्निझन्स ऑफ माय वर्ड्स? नोबडी. आणि का घ्यावा? कोणी घ्यावा किंवा न घ्यावा याच्यासाठी मी बोलत नाही आहे. जे काही घटनेने स्वातंत्र्य दिलं आहे त्याच्यातून मी हे व्यक्त होतो आहे. जी काही 717 किलोमीटरचं कुंपण तारेचं आज आपण 78 वर्ष झाली तरीसुद्धा त्या कुंपणाला खर्च करू शकत नाही, ही शोकांतिका कळल्यानंतर खूप भावनाविवश होऊन मी हा व्हिडिओ बनवतो आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, दे विल वर्क डेफिनेटली विथ 100% इंटेग्रिटी अँड ऑनेस्टी, नो डाऊट ॲट ऑल. पण तारेचं कुंपण घालणं हे आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीचं काम आहे ना. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असतात ना सगळ्या सीमा. आणि जर सीमांचं संरक्षण, जर सीमांना तुम्ही नीटपणे कुंपण घालू शकत नसाल, मॉडर्न टेक्नॉलॉजी BSFला देऊ शकत नसाल, तर कसली आली आहे देशाची सुरक्षा? म्हणजे मोरीला बोळा लावणं आणि दरवाजे उघडं टाकणं अशी जी एक मराठीत म्हण आहे त्याच पद्धतीने आपल्या देशाचा कारभार सुरू आहे. नुसते भ्रष्टाचाराचे आकडे जरी बघितले ना तर एकच मंत्री त्याने केलेल्या भ्रष्टाचारामध्ये सहजपणे 717 किलोमीटरचं कुंपण स्वतःच्या पैशात घालू शकेल इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या गेल्या 78 वर्षात आपल्या भारतीय तिजोरीतून पैसा नुसता कागदोपत्री काढला गेला आहे. आणि दिसतंय कागदावरती प्रचंड मोठा विकास, पण त्याच्या 40%च विकास डोळ्यांना दिसतोय. दिस इज द फॅक्ट. ही कोणीही नाकारू शकणार नाही आहे. जितकी म्हणून मंडळी ह्या राजकारणामध्ये स्थिरावली आहेत 1950 सालापासून, त्या सगळ्यांच्या कुटुंबियांकडं जर एक तुम्ही नजर टाकलीत ना तरी तुम्ही माझ्या शब्दांशी हो आम्ही सहमत आहोत
असं जोरात ओरडून सांगाल. दैव करो की सेंट्रल मिनिस्ट्रीला कोणत्या कामांना प्रायोरिटी द्यायची ही सद्बुद्धी सुचो आणि हे 717 किलोमीटरचं तारेचं कंपाऊंड हे जे काम आहे ते रात्रंदिवस करून त्या कामासाठी कितीही पैसा खर्च होऊ द्या, पण ती आपल्या देशाची सीमा आहे आणि ती तटबंदी अतिशय मजबूत होणं खूप गरजेचं आहे हे त्या प्रशासनातल्या माणसांना समजावं आणि बजेटरी प्रोव्हिजन्स जास्तीत जास्त या सीमेच्या कुंपणांसाठी करण्यास या सरकारने पावलं उचलावीत याच विनंतीसह आणि खूप खूप आपल्या देशाच्या सुरक्षेविषयी एक फौजीचा मुलगा म्हणून तळमळीने मी हे बोलतोय, काळजी वाटते म्हणूनच हा व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.